नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की मालिनी आता तिच्या दोन्ही सुनांना सांगत असते की दिवाळी आली, मग फराळ बनवायला मला तुमच्या दोघांची साथ हवी आहे. तेव्हाच तुमच्या बायकोचं प्रेम त्या फराळात उतरेल ना. त्यावेळेस मात्र नंदिनी आणि काव्या आता विचारात पडतात. तर दुसरीकडे आता जीवा आणि त्या बिझनेसमॅनची मोठा प्लॅन केलेला असतो. तर आता त्या प्लॅनच्या जाळ्यामध्ये आता भास्करचा इन्व्हेस्टर अडकतो आणि तो रागातच म्हणतो की उद्या आनंद निवास लिलाव होणार आहे. तर इकडे पाचसाठी रम्याने तिच्या हाताने कॉफी बनवून आणलेली असते. तर काव्या म्हणते की याची काही गरज नाहीये, हा कॉफीचा मग उचल आणि इथून निघ. तर रम्या आता रागातच म्हणते की नुसतं गळ्यात मंगळसूत्राचा धागा घातला ना तर बायको होता येत नाही, त्यासाठी नवऱ्यावर प्रेम सुद्धा करावं लागतं. त्यावर काव्या म्हणते की मग त्याच हक्काने मी तुला बोलते आहे की पार्थने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय, मग मी ते बघून घेईन. त्यांना काय हवंय काय नकोय, त्यांना कॉफी घ्यायची का, काय लागतंय, त्यांची बायको अजून जिवंत आहे, तुला कसलीही काळजी धडपड करायची गरज नाहीये. त्यामुळे तू तुझा कॉफीचा मग उचल आणि आता इथून चालती हो. तर काव्याचा आता बायकोचा हक्क गाजू लागले आहे हे बघून पार्थला खूप आनंद झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, या दोघांमधीलही नातं आता नीट होताना दिसतंय, चांगलं होताना दिसतंय.